गुरुकुंज मोजरी गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालदूर गावानजीक सांजाग्राम या गावातील निर्मिती सुरू झाली आहे। पीडित महिला, वृद्ध, 18 वर्षातील अनाथ तरुण यांच्यासाठी दीर्घकाळ निवासाची व्यवस्था सांजाग्रामच्या माध्यमातून केली जात आहे। समर्पण संस्थेमार्फत हे गाव उभारलं जात असून येथील माहेर प्रकल्पात 300 पेक्षाही अधिक मुले व महिलांना निवारा राहणार आहे। सांजाग्राम मार्फत मैत्री शिबिराचे आयोजन करण्यात आले। महिलांसाठी समर्पण ही सामाजिक संस्था 2008 पासून काम करत आहे। समर्पणच्या वतीने वसवलं जाणारं राज्यातील पहिलं सांजाग्राम गाव आहे। सांजाग्राम तर्फे मैत्री शिबिराचं आयोजन करण्यात आलं। अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालदूर गावानजीक सांजाग्राम या गावाची निर्मिती सुरू झाली आहे। पीडित महिला, वृद्ध, 18 वर्षावरील अनाथ तरुण यांच्यासाठी दीर्घकाळ निवासाची व्यवस्था हे या सांजाग्रामच्या माध्यमातून केली जात आहे। सांजाग्राम तर्फे मैत्री शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले। समर्पण या संस्थेच्या माहेर या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 4900 मुली आणि महिलांना अल्प आणि दीर्घकाळ निवास व्यवस्था करून दिली आहे। आता समर्पणने नवीन संकल्पनेला सुरुवात केली आहे। सर्वांच्या सहकार्याने सांजाग्रामची निर्मिती होत असून या ठिकाणी महिला, वृद्ध, दिव्यांग या सर्वांना एकत्रित स्वरूपात राहता येईल, खेळता येईल, त्यांच्या हाताला रोजगार देता येईल आणि सर्वांना इथे नातेवाईक सुद्धा मिळवून देता येईल। या संकल्पनेतून या सांजाग्रामची निर्मिती होत आहे। कुटुंबापासून विभक्त असलेल्या अनेक अत्याचारग्रस्त पीडित महिला, ज्यांना समाज काय रक्ताची नातीही कधी जवळ करत नाहीत, अशा पीडित व अत्याचारग्रस्त महिलांनाही हक्कानं जगता यावं, त्यांना रोजगार मिळावा या उद्देशानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोजरीपासून अवघ्या 6 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या मालदूर या गावात निराधार महिलांना हक्काचा रोजगार देण्याचं काम व त्यांना आश्रयस्थान देण्याचं काम अमोल मानकर यांच्या सांजाग्राम समर्पण या संस्थेमार्फत येथे चालू आहेत। ते अमोल मानकर सध्या माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, कशी संकल्पना सुचली, काय सांगाल? नमस्कार, मी अमोल मानकर समर्पण या संस्थेसोबत गेली 16 वर्ष काम करतोय। समर्पण ही संस्था मुख्यतः महाराष्ट्र आणि 4 राज्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारानंतर त्यांना मॉरल सपोर्ट देणे, कायदेविषयक मदत देणे आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने अल्प आणि दीर्घकाळ निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे हा मुख्य काम करत आहे। हे काम करत असताना कालांतरानं लक्षात आलं की एकत्र जगण्यानं त्यांचे प्रश्न आसानीनं सुटू शकतात। यासाठी सांजाग्राम नावाच्या ग्रामची संकल्पना सुचली आणि सांजाग्राम उभं करण्याच्या याने आम्ही गुरुकुंज मोजरी नजीक मालदूर गावाजवळ 6 एकर जमीन लोकसहभागातून घेतली आणि तिथे गावाच्या निर्मितीला कार्य। अमोल मानकर यांनी सामाजिक कार्य करून इच्छिणाऱ्या उमद्या तरुणांना एक मोठी साखळी राज्यभर तयार केली आहे। या साखळीच्या माध्यमातून राज्यभरातील अन्यायग्रस्त महिलांना वेळोवेळी न्याय देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम ही संस्था करीत आहे। ताज्या बातम्यांकरिता बघत रहा सिटी न्यूज।